महत्वाची बातमी, जिम ट्रेनर कडून घातक इंजेक्शनची विक्री सुरू आहे। कोल्हापुरात मॅफेटरामाइनच्या विक्रीनं खळबळ उडाली आहे। जिम ट्रेनर कडून 40 बाटल्या जप्त करण्यात आल्या। कमी श्रमात शरीरयष्टी कमवण्यासाठी जीवाशी खेळ सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या जिम ट्रेनरला ताब्यात घेतलेला आहे। तर हे घातक इंजेक्शन या जिम ट्रेनर कडून दिलं जात होतं। कमी श्रमात शरीरयष्टी कमावण्यासाठी जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर येत आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं या जिम ट्रेनरला ताब्यात घेतलेला आहे। तर घातक इंजेक्शनची विक्री या जिम ट्रेनर कडून होत होती। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील सध्या आमच्या सोबत जोडले गेले आहे। अमर, हा जिम ट्रेनर कोण होता आणि साधारण किती दिवसापासून तो हे इंजेक्शन विक्री करत होता? गेल्या काही वर्षापासून हा मोरे नामक जिम ट्रेनर आहे। त्याची स्वतःची जिम आहे ज्यामध्ये ट्रेनिंग घेतो आणि बऱ्याच त्याने युवकांना घडवलेलं पण आहे। परंतु आजकाल ते नवीन एक फंडा आलेला आहे की बॉडी बिल्डर म्हणून मिळवायचा आणि त्या ह्याच्यातून कमी श्रमात म्हणजे न व्यायाम करता न काय आपल्या शरीराला त्रास देता हा इंजेक्शन असतील गोळ्या असतील याची विक्री होत होती। 2 वर्षापूर्वी याच्यावर कारवाई झाली होती या मोरे नामक इसमावर। पुन्हा एकदा त्यांना हाच व्यवसाय चालू केला आणि बऱ्याच युवकांना आणि युवतींना जर आपण बघितलं तर कोल्हापूर हा पहिलवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्या ठिकाणी अशा घातक इंजेक्शनची विक्री ही किती प्रमाणात घातक आहे? गेल्या काही वर्षापासून हे जे फूड्स आहे म्हणजे गोळ्या असतील किंवा इंजेक्शन असतील ही विक्री करण्याची एक रॅकेटच तयार झालं होतं आणि ह्या ज्या त्याला आता बाटल्या भेटलेल्या आहेत त्या मुंबईहून त्यांना आणलेल्या असं पोलिसांना प्रथमदर्शनी सांगितलेलं आहे। पोलीस त्याचा तपास करतात। परंतु गेल्या काही वर्षापासून हा जिम ट्रेनर असेल हा एक झाला, परंतु असे अनेक जिम ट्रेनर हे म्हणजे व्यक्तिमत्व व्यवस्थित दिसावं आणि आपली बॉडी चांगली दिसावी यासाठी गोळ्या म्हणजे आपल्या जिमकडे आल्यानंतर एखाद्याला प्रभावित करण्याच्या दृष्टिकोनातून हे इंजेक्शन विक्री करतात असा एक संशय आहे आणि तो आता दाट झालेला आहे। कारण प्रत्येक गल्ली बोळात ह्या जिम तयार झालेल्या आहेत आणि जिम मध्ये आल्यानंतर व्यायामच करायला पाहिजे असं नाही, तर फक्त तुम्ही गोळ्या खावा आणि इंजेक्शन घ्या म्हणजे एक नावापुरतं तुम्ही व्यायामशाळेत या असाच एक प्रकारचा कोल्हापुरातील एक समज झालाय। कारण कोल्हापुरातील कुस्तीचं पंढरी असलेली ही कुस्ती पंढरी ज्या ठिकाणी सकाळी शरीरयष्टी कमवण्यासाठी पैलवान हे तयारी करत असतात आणि सकाळपासून तयारी करून पैलवान कसब करत असतात, कसरती करत असतात, मैदानात असेल किंवा त्यांच्या तालमीमध्ये असेल। परंतु हा नवीन जिमचा एक फंडा आल्यामुळे त्यामुळं आता युवकांची बॉडी चांगली दिसते, परंतु ते घातक आहे हे सांगणेही गरजेचं आहे। अमर, आतापर्यंत किती तरुणांना या जिम ट्रेनरनं या इंजेक्शनची विक्री केली आहे, आकडेवारी समजू शकली आहे का? त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर आता आकडेवारी म्हणजे कुणी कुणी इंजेक्शन घेतलं याचंही बघण्यात येत आहे, परंतु ज्यांनी घेतलं त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आता पोलिसांचे संकेत दिलेले आहेत। जी अमर, साधारण किती बॉटल्स इंजेक्शनच्या या जिम ट्रेनर कडून मिळून आलेल्या आहेत? आता याच्याकडून 40 मिळाल्या होत्या, कारण ते एका म्हणजे ज्या व्यक्तीला तो देणार होता, कारण याने 2 वर्षापूर्वी पण हाच प्रकार केला होता आणि आताही हाच प्रकार त्याने चालू केला हे निदर्शनास आलं। तो बंद जिम हा आपल्यासाठी चालवायला घेतो आणि तिथल्या युवकांना भुरळ पाडतो की अशी बॉडी करूया तशी बॉडी करूया। त्या भुरळीला जे आम्हीच दाखवलं जातं आणि त्यात फसले जातात युवक आणि युवती। त्यामुळे आता ह्या जिम ट्रेनरकडे कुणाला आणि किती कशा प्रकारे हा कुठनं आणला साठा याचाही चौकशी पोलीस करतात। जी अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।